आणि विकासाच्या मार्गावरती जात आहे असंही मिलिंद देवरा यांनी म्हटलेलं आहे। एवढीच प्रतिक्रिया देऊन ते आपल्या गाडीत बसलेले आहेत। सपत्नीक आधी ते जाणार आहेत, सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर आजचा त्यांचा पक्षप्रवेश असणार आहे। मिलिंद देवरा यांनी उचललेलं हे मोठं पाऊल आहे असं म्हटलं जातंय आणि अनेक काँग्रेसमधील महत्त्वाचे जे नेते आहेत त्यांनी या संदर्भात दुःखही व्यक्त केलेलं आहे। मी विकासाच्या मार्गावर जात आहे इतकीच प्रतिक्रिया मिलिंद देवरा यांनी दिलेली आहे। शिंदे गटामध्ये ते प्रवेशकर्ते होणार आहेत। दुपारी 2 वाजता वर्षा या निवासस्थानी पक्षप्रवेश होईल अशी ही माहिती समोर येते आहे। दक्षिण मुंबईतली जागा ही ठाकरे गटाला जाणं यावरतीच मिलिंद देवरा यांची नाराजी होती, ती त्यांनी बोलूनही दाखवली होती। पक्षश्रेष्ठींपर्यंतही ते पोहोचले होते, आपली नाराजी त्यांनी व्यक्त केलेली होती। मात्र तरीही अनेकांनी समजूत घालूनही मिलिंद देवरा यांनी मात्र निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। वडिलांपासूनचा काँग्रेस सोबतचा आणि अर्थातच गांधी कुटुंबियांसोबतचा घरोबा जो आहे त्याला त्यांनी पूर्ण विराम दिलेला आहे। एकीकडे भारत जोडो न्याय यात्रा ही सुरू होतीये। राहुल गांधी आजपासून या न्याय यात्रेला सुरुवात करतायत आणि त्याच वेळेला त्यांचे खंदे समर्थक किंवा युवा ब्रिगेडचे एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळख असणारे मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। दक्षिण मुंबईमधला काँग्रेसचा हा बालेकिल्ला आणि हा गड लढवणारे अशी ओळख ही देवरा कुटुंबियांची होती आणि ही अगदी थोड्या वेळापूर्वीची आपण दृश्य बघतोय, ज्यावेळेला मिलिंद देवरा हे खाली आले आणि माध्यमांनी त्यांना गराडा घातला। विकासाच्या मार्गावरती जात आहे इतकीच प्रतिक्रिया यावेळेला मिलिंद देवरा यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर 55 वर्षाचा नातं तोडलं की मी 55 वर्षाचा मिलिंद देवरा यानंतर आपल्याला कल्पना आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये ते जाणार आहेत। आपल्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीप्रमाणे आता मिलिंद देवरा हे प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाणार आहेत। गणपतीचं दर्शन घेऊन त्यानंतर पक्षप्रवेशासाठी ते पुढे वर्षा या निवासस्थानी जाणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होईल। त्यांच्यासोबत काही नगरसेवक, अजून आकडाही समोर आलेला नाही, मात्र काही नगरसेवक काँग्रेसचे हे देखील शिंदे गटामध्ये प्रवेश करते होणार आहेत। आपल्या जागांची खात्री आणि त्याचबरोबरीने येत्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात ज्या पद्धतीनं वारे वाहताना पाहत होते त्यावरती मिलिंद देवरा यांनी वारंवार आपली नाराजी व्यक्त केलेली होती। ठाकरे गटाकडे आपली जागा जाऊ नये असं त्यांनी वारंवार म्हटलं होतं, कारण गेल्या 2 लोकसभांमध्ये त्यांना पराभवाचा फटका बसलेला होता आणि आता मात्र त्यांना विजय हवा होता आणि त्यासाठी त्यांना उमेदवारी काँग्रेसकडून हवी होती। ही थेट दृश्य आपण बघतोय, ज्यावेळेला मिलिंद देवरा हे आता निघालेले आहेत।